जेवढं जास्त प्रमाणामध्ये आपण अल्कोहोल घेऊ तेवढं जास्त प्रमाणामध्ये हे त्याचे बाय प्रोडक्ट्स बनणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्या लिव्हरला मोर अँड मोर डॅमेज होणार आहे. दारू पिणाऱ्या माणसांमध्ये 90% टाइम दारू हे कारण असतं. दुसऱ्या स्टेजला तुम्ही दारू थांबवली तर तुमचं लिव्हर पूर्णपणे रिकवर होणार आहे. चौथ्या स्टेज मधल्या पेशंट स्टेबल करणं थोडंसं मुश्किल असतं. या लोकांचं लाईफ स्पॅन कमी असतं. नमस्कार, आम्ही डॉक्टर दादासाहेब मेंदाड, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. मी मागच्या 10 वर्षापासून पुण्यामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो. नेक्स्टजन GI सेंटर, सातारा रोड अँड नेक्स्टजन GI अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आंबेगाव या ठिकाणी माझी प्रॅक्टिस आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, जो सगळ्याच्या मनामध्ये कॉमनली येणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे अल्कोहोल आणि लिव्हर. ह्या विषयावर आपण काही चर्चा करणार आहोत. तर नॉर्मली हा प्रश्न असतो की दारू पिल्यानंतर लिव्हरला डॅमेज कसं होतं. तर नॉर्मली जेव्हा कुठलाही व्यक्ती दारू पितो तर ह्या दारूचं मेटाबॉलिझम होतं आणि याच्यापासून 2 कॉमन प्रोडक्ट्स तयार होतात. एक ॲसिटाल्डिहाइड नावाचा प्रोडक्ट तयार होतो आणि काही फ्री रॅडिकल्स तयार होतात. तर हे फ्री रॅडिकल्स आणि ॲसिटाल्डिहाइड हे जे 2 प्रोडक्ट्स आहेत हे जाऊन फायनली आपल्या लिव्हरमधल्या ज्या पेशी असतात त्यांना डॅमेज करतात आणि एक डॅमेज प्रोसेस लिव्हरमध्ये चालू होते. अशा प्रकारे अल्कोहोल लिव्हरला डॅमेज करतं. जेवढं जास्त प्रमाणामध्ये आपण अल्कोहोल घेऊ तेवढं जास्त प्रमाणामध्ये हे त्याचे बाय प्रोडक्ट्स बनणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्या लिव्हरला मोर अँड मोर डॅमेज होणार आहे. आता लिव्हरला डॅमेज होतं म्हणजे लिव्हर चांगलं आहे आणि इमिडिएटली लिव्हर खराब झालं अशी प्रोसेस नसते. तर लिव्हर हे काही स्टेजेसमधनं जातं. म्हणजे खराब होण्याची जी काही प्रोसेस असते, समजा एखादं झाड सुकायचं असेल तर सुरुवातीला त्याची पानं फुलं जातील, मग ते झाड वाळेल आणि फायनली ते झाड मरून जाईल. ही जशी एक स्टेप वाईज प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणेच लिव्हर हे सुद्धा डॅमेज होतं. तर फर्स्ट काय होतं, फॅटी लिव्हर होतं. म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होते. इन्फ्लेमेशनमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होतं, त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. फॅटी लिव्हरच्या पुढची स्टेज असते अल्कोहोलिक हेपॅटायटिस. म्हणजे हे फॅटी लिव्हर जे आहे याच्यामध्ये फक्त चरबी जमा असते पण त्याच्यामध्ये दाह चालू झालेला नसतो. जेव्हा चरबी पण जमा आहे आणि लिव्हरमध्ये दाह चालू आहे, ज्याला आपण इन्फ्लेमेशन म्हणतो, त्या प्रोसेसला आपण अल्कोहोलिक हेपॅटायटिस म्हणतो. अल्कोहोलिक हेपॅटायटिस नंतरची प्रोसेस जी स्टेज असते त्याला आपण क्रॉनिक हेपॅटायटिस किंवा अर्ली सिरोसिस असं म्हणू शकतो. ज्या कंडिशनमध्ये लिव्हरमध्ये काही प्रमाणामध्ये फायब्रस टिश्यू, म्हणजे समजा कुठंही आपल्याला इजा झाली तर त्या ठिकाणी एक व्रण निर्माण होतो. ओरिजिनल टिश्यू रिप्लेस होत नाही आणि ती व्रण जी असते ती फायब्रस टिश्यू असते. ती व्रण ही ओरिजिनल टिश्यू नसते. तसे ह्या लिव्हरच्या पेशी मेल्यानंतर त्यांना रिप्लेस केलं जातं फायब्रस टिश्यूनं आणि त्याला आपण सिरोसिस म्हणतो ना. आता हे लिव्हर टणक बनतं. नॉर्मली लिव्हर हे नवीन स्पंज सारखं असतं. जेव्हा सिरोसिस होतं तेव्हा एखादा स्पंज सिमेंटमध्ये पडल्यानंतर जसा टणक बनतो तसं लिव्हर टणक बनतं. त्याची फिल्ट्रेशन कॅपॅसिटी कमी होते, त्याची काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते. ओव्हर द टाइम समजा ही प्रोसेस अशीच चालू राहिली तर आणखीन मोर अँड मोर पेशी मरतात, जास्तीत जास्त पेशी मरतात आणि जवळजवळ तुमचं लिव्हर बऱ्यापैकी फायब्रस टिश्यूने रिप्लेस होतं. ह्या फायब्रस टिश्यू ना तरी रक्त फिल्टर करतात ना तरी काही काम करतात, त्याच्यामुळे त्या युजलेस असतात. म्हणजे तुमच्याकडे युजफुल टिश्यूज फक्त फार कमी राहिल्या आणि तुमचं लिव्हर अशा कंडिशनमध्ये फेल होतं. त्याला आपण लिव्हर फेल्युअर म्हणतो आणि मग पेशंट आपल्याकडे वेगवेगळी प्रकारची लक्षणं घेऊन आपल्याकडे येतो. आता साधारणतः कुठल्या स्टेजमध्ये जर समजा अल्कोहोलिक लिव्हर डिसीजवर आपण ट्रीटमेंट केली तर पेशंट बरा होऊ शकतो. तर अल्कोहोलिक हेपॅटायटिस ही जी मी तुम्हाला 2 नंबरची स्टेज सांगितली, 1 नंबरची स्टेज अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, 2 नंबरची स्टेज जी आहे ते अल्कोहोलिक हेपॅटायटिस आहे, 3 नंबर अर्ली सिरोसिस किंवा कंपल्सेटेड सिरोसिस आहे, 4 नंबरची स्टेज जी आहे ते डिकंपल्सेटेड सिरोसिस आहे. जोपर्यंत तुम्ही 2 नंबरच्या स्टेजमध्ये आहात, अल्कोहोलिक हेपॅटायटिस पर्यंत आहात, ह्या ठिकाणी जर तुम्ही दारू थांबवली आणि योग्य प्रकारची ट्रीटमेंट जर घेतली तर या कंडिशनमधनं आपलं लिव्हर पूर्णपणे नॉर्मल होऊन बेसिक लेवलला येतं आणि आयुष्यभरासाठी ते व्यवस्थित काम करतं. पण जर समजा तुम्ही कंपन्सेटेड स्टेटमध्ये गेलात तर तिथून लिव्हर पूर्णपणे रिकवर होत नाही. म्हणजे काय, आपण दारू थांबवायची नाही किंवा लिव्हर खराब झालंय आता त्याचा काही उपयोग नाही किंवा आपण लिव्हर बदलायचं का, तर नाही. कंपन्सेटेड स्टेट म्हणजे तुमचं लिव्हर डॅमेज झालंय पण त्याच्याकडं वर्किंग कॅपॅसिटी आहे.
सो तिसऱ्या स्टेजला जरी पेशंटनं दारू थांबवली आणि प्रॉपर उपचार घेतले तर पेशंटचं लिव्हर फेल होण्यापासून वाचतं आणि उर्वरित लिव्हर पेशंटच्या आयुष्याला पुरू शकतं. सो 2 नंबरची स्टेज ही फार क्रिटिकल स्टेज आहे अल्कोहोलिक हेपॅटायटिस. ह्या स्टेजला आपण ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि समजा आपल्याला उशीर झाला तर कमीत कमी आपण 3 नंबरच्या स्टेजवर तरी ॲक्शन घेतली पाहिजे. जर आपण एक वेळा 4 नंबरच्या स्टेजवर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट ह्या फार कमी आहेत आणि त्याचा आउटकम सुद्धा खराब आहे. साधारणतः अल्कोहोलिक हेपॅटायटिस झाला किंवा दारू घेतली, दारूमुळे लिव्हरला सूज आली तर पेशंटला काय लक्षणं दिसतात? पेशंटला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. डिपेंड कुठल्या स्टेजवर पेशंट आहे. समजा अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज झालं तर पेशंटला फक्त उजव्या बाजूच्या पोटाला दुखतं आणि लिव्हरला सूज आलेलं लिव्हर आपल्याला हाताला लागतं. पेशंटची भूक कमी होते, उलटी येते, मळमळ होते, हे साधारण लक्षणं दिसतात. अल्कोहोलिक हेपॅटायटिसमध्ये पोटात दुखणं, भूक न लागणं, मळमळ होणं ह्या तर गोष्टी दिसतातच, पण यासोबत पेशंटला कावीळ दिसते, डोळे पिवळे दिसतात, लघवी पिवळी होते. त्याच्या पुढच्या ज्या स्टेज आहेत ज्याला आपण सिरोसिस म्हणतो, ह्या स्टेजेसमध्ये जर गेलं तर पेशंटला कावीळ सोबत पोटात पाणी होणे, पायावर सूज येणे, पायामध्ये पाणी जमा होणे, पेशंटची शुद्ध हरवणे, पेशंटला रक्ताची उलटी होणे, संडासमध्ये रक्त जाणे, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. तर तुम्ही डॉक्टरकडे कुठल्या स्टेजवर जाताय त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळी लक्षणं दिसणार आहेत. आता आपल्याला जर अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आहे किंवा दारू पिणाऱ्या माणसाला माझ्या लिव्हरला सूज आली का हे जर वाटत असेल तर त्याचं डॉक्टरकडे जाऊन काही तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. तर साधारणतः आपण कुठल्या तपासण्या कराव्या? तर नेहमी आपण बेसिक ब्लड तपासण्या करतो, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्राम करतो, त्याच्यामध्ये पेशंटचं हिमोग्लोबिन किती आहे किंवा त्याचे प्लेटलेट काउंट किती आहे ते बघतो. त्याची लिव्हर फंक्शन टेस्ट करतो. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये वेगवेगळे पॅरामीटर असतात. कावीळ असते, ती कावीळ आपल्याला वाढलेली दिसते, लिव्हर एन्झाईम्स आपल्याला वाढलेले दिसतात. पेशंटला PTINR नावाचा एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये पेशंटच्या रक्ताची जी काही थिकनेस आहे किंवा गोठण्याची जी क्षमता आहे ती मोजली जाते आणि लिव्हरच्या पेशंटमध्ये ही क्षमता कमी झालेली असते. अशा प्रकारे आपल्याला ब्लड टेस्टवरनं सुद्धा लिव्हर कितपत डॅमेज आहे हे असेस करता येतं. दुसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आपल्याला लिव्हरला किती सूज आहे, पोटामध्ये पाणी आहे का, स्प्लीनला सूज आहे का, पांथरीला सूज आहे का, इतर काही गोष्टी आहेत का, हे आपल्याला साधारणतः त्याच्यातून दिसतं. त्याच्यानंतरची महत्त्वाची टेस्ट म्हणजे फायब्रोस्कॅन. फायब्रोस्कॅन काय सांगतो आपल्याला? जसं आपण सुरुवातीला बघितलं की आपलं लिव्हर नॉर्मल पेशीच्या ऐवजी फायब्रस टिश्यूनं चेंज होणार आहे आणि त्याचा टफनेस किंवा त्याचा हार्डपणा वाढणार आहे. तर फायब्रोस्कॅन ही टेस्ट लिव्हरचा हार्डपणा मोजते. जेवढा हार्डपणा जास्त असेल तेवढं पेशंटचं लिव्हर जास्त खराब. सो फायब्रोस्कॅननं आपण हार्डपणा मोजून पेशंटच्या लिव्हरची स्टेज आपल्याला डिसाईड करता येते. चौथी महत्त्वाची टेस्ट म्हणजे एंडोस्कोपी. जर पेशंटला 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचा आजार असेल तर ह्या पेशंट्समध्ये आपण युजली एंडोस्कोपी करून बघतो, कारण लिव्हरचा फिल्टरेशन कॅपॅसिटी कमी झाल्यामुळं या पेशंटच्या अन्ननलिकेतल्या रक्तवाहिन्या फुगतात. अशा पेशंटला रक्ताची उलटी होणं किंवा संडासमध्ये रक्त जाणं अशा स्वरूपाची लक्षणं दिसतात. ही स्वरूपाची लक्षणं दिसल्यानंतर ती एमर्जन्सी कंडिशन असते. पेशंटला आपल्याला इमिडिएट दवाखान्यात न्यावं लागतं, ICUमध्ये ॲडमिट करणं, पुढचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि पेशंटच्या लिव्हरची स्टेज करण्यासाठी आपण एंडोस्कोपीची तपासणी लिव्हर इव्हॅल्युएशन करताना सुरुवातीलाच करून घेतली पाहिजे. आता प्रत्येक वेळेला कावीळ होणं किंवा ही लक्षणं दिसणं म्हणजे आपल्याला अल्कोहोलिक लिव्हर डिसीजच आहे किंवा दारूमुळेच प्रॉब्लेम झालाय का असं असतं का? नाही. दारू पिणाऱ्या माणसांमध्ये 90% टाइम दारू हे कारण असतं, पण इतरही कारणं असू शकतात. जसे कुठली औषधं खाल्ली, पेशंटला व्हायरल हेपॅटायटिस झाला किंवा पेशंटला रोगप्रतिकारक शक्तीमुळे हेपॅटायटिस झाला तर या पेशंट्सला हेपॅटायटिस म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज किंवा अल्कोहोलमुळं लिव्हर डॅमेज होण्यासारखीच लक्षणं ह्या पेशंट्समध्ये सुद्धा दिसतात. साधारणतः आपण ह्या पेशंटची काय ट्रीटमेंट केली पाहिजे, काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो की दारू थांबवली पाहिजे. दारू थांबवल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या स्टेजला तुम्ही दारू थांबवताय फार महत्त्वाचं आहे. 2ऱ्या स्टेजला तुम्ही दारू थांबवली तर तुमचं लिव्हर पूर्णपणे रिकवर होणार आहे. 3ऱ्या स्टेजला तुम्ही दारू थांबवली तरी तुमचं लिव्हर काम करणार आहे. सो लवकरात लवकर दारू थांबवणे हा पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर
लिव्हर रिकव्हरीसाठीचे काही मेडिसिन्स जे असतात ते लिव्हरचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला चालू करतात. इतर कॉम्प्लिकेशनसाठी म्हणजे पोटात पाणी होणं, पायात पाणी होणं, रक्ताची उलटी होणं याही लक्षणांची ट्रीटमेंट करतात. आणि ओव्हर द टाईम 1, 2, 3 महिन्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमधले लिव्हरचे पेशंट्स बऱ्यापैकी चांगले होतात. 4थ्या स्टेजमधल्या पेशंटला स्टेबल करणं थोडंसं मुश्किल असतं. या लोकांचं लाईफ स्पॅन कमी असतं. हेही काही पेशंट्स रिकवर होतात आणि काही पेशंटला आपल्याला अल्टिमेटली जाऊन लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. त्यांचं लिव्हर आपल्याला बदलावं लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट का? तर माझ्या आत्तापर्यंतच्या जे काही लेक्चर आहे, आतापर्यंत जे काही माझा संवाद आहे, ह्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जेवढ्या लवकरच्या स्टेजला आपण निदान करू, जेवढ्या लवकरच्या स्टेजला आपण ट्रीटमेंट करू, तेवढा पेशंटचा आउटकम चांगला आहे. सो डायग्नोज अर्ली, ट्रीट अर्ली. लवकर निदान करा, लवकर ट्रीटमेंट चालू करा आणि दारू थांबवा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे काय की आपल्याला लिव्हर डिसीज झालाच नाही पाहिजे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, अल्कोहोल घेऊ नका. अल्कोहोल घेत असाल तर ते एक कमी क्वांटिटीमध्ये घ्या. रेग्युलर अल्कोहोल कंझ्युम करणं हे शेवटी लिव्हरला डॅमेज करतंच. हेपॅटायटिस बी सारख्या लसी बाजारात अवेलेबल आहेत, त्या लस घ्या. त्याच्यामुळं इतर कारणापासून होणारा हेपॅटायटिस अवॉइड होतो. सेल्फ मेडिकेशन करू नका. स्वतःहून कुठली औषधं स्वतःच्या मनानं खाऊ नका, ज्याच्यामुळे सुद्धा लिव्हर डॅमेज होऊ शकतं. सो प्रिव्हेन्शन करण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करा, ज्याच्यामुळे की तुम्हाला फॅटी लिव्हर होणार नाही आहे, ओबेसिटीमुळे होणारे लिव्हरचे प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. जंक फूड आणि भरपूर गोड खाणं टाळा. सो अल्कोहोल टाळणे, वॅक्सिनेशन करणे, सेल्फ मेडिकेशन ना करणे आणि हेल्दी लाईफस्टाईल बाळगणे हेच प्रिव्हेन्शन आहे. याच्यामुळे तुमचं लिव्हर हेल्दी राहणार आहे. धन्यवाद.